उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कल्याणमध्ये आज जाहीर सभा होती आणि यासाठी जय्यत तयारी केलेली पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे कल्याण पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण मॅक्सी ग्राउंडवर आणि आपण पाहू शकता या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात भलं मोठं स्टेज उभारण्यात आलेलं आहे आणि स्टेजच्या बाजूला डी झोन आणि त्यानंतर प्रमुख पाहुणे आणि प्रमुख नेत्यांना बसण्यासाठी या ठिकाणी आसन व्यवस्था करण्यात आली आहे। त्यापाठी पाहिलं तर पदाधिकारी कार्यकर्ता व नागरिकांना बसण्याची खुर्च्यांची आसन व्यवस्था देखील करण्यात आली आहे। मोठमोठे LED लाईट्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आवाज येण्यासाठी या ठिकाणी स्पीकर देखील लावण्यात आले आहेत। मात्र प्रामुख्याने पाहिलं तर या मैदानामध्ये या ठिकाणी साऊथ स्टाईल पोस्टर हे प्रमुख या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत पाहिलं गेलं तर या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे, एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे यांचे साऊथ स्टाईल पोस्टर या ठिकाणी लागलेत। याच पोस्टरच्या आपण बाजूला पाहिलं तर विरुद्ध दिशेला या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे देखील साऊथ स्टाईल पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेत। एकंदरीत पाहायला गेलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये 122 जागांसाठी निवडणुका होत आहेत। मात्र निवडणुकीच्या निकालाआधीच 20 जे उमेदवार आहेत ते महायुतीचे बिनविरोध निवडून आलेले आहेत। एकंदरीत या ठिकाणी 102 जागेसाठी निवडणुका होत असून या जागेमध्ये 118 जागा आमच्या याव्यात यासाठी महायुतीकडनं प्रयत्न केले जात आहेत। 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली होती आणि मात्र आज या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या ठिकाणी जाहीर सभा होते। त्यामुळे कुठेतरी आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, आपल्या उमेदवारांना याचा जोश त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा, मोठ्या संख्येने ते विजयी व्हावे यासाठी मोठा प्रयत्न जो आहे तो महायुतीच्या नेत्यांकडनं सुरू असलेला पाहायला मिळत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।